नमस्कार. आज आपण एका अशा फुलाबद्दल बोलणार आहोत जे दिसतं साधं, पण त्याची गोष्ट खूप मोठी आहे. हे फक्त एक फूल नाहीये, तर एक भावना आहे. चला या फुलाच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. अगदी खरे. झेंडू हे ते फूल आहे जे पाहता क्षणीच आपलं मन एकदम प्रसन्न करून टाकतं. आहे की नाही? त्याची एक वेगळीच जादू आहे जी थेट काळजाला भिडते. विचार करा, तो चमकदार पिवळा, केशरी, सोनेरी रंग, त्या गोलसर दाट पाकळ्या, सगळं मिळून असं वाटतं जणू काही आनंदच आपल्यासमोर उभा आहे. उत्साह आणि सकारात्मकतेचं हे एक जिवंत प्रतीक आहे. बरं, तर आता आपण पाहूया की हे फूल आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे आत्माच कसं बनलं. आपण विचार केला तर दिवाळी असो, दसरा असो किंवा मग एखादा लग्न सोहळा, दारावरची ती सुंदर स्वागतमाळ, झेंडूशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं, नाही का? ह्याच्या माळा म्हणजे जणू काही समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीकच. पण एक प्रश्न पडतो की देवपूजेत झेंडूच का? तर याचं कारण आहे त्याचं प्रतीक. हे फूल पवित्रता, तेज आणि भक्तीचं प्रतिनिधित्व करतं. म्हणूनच बघा, गणपती, देवी किंवा हनुमानजींच्या पूजेत याला एक खास स्थान आहे. आता इतकं जे आपल्या संस्कृतीत मिसळून गेलंय, ते फूल पाहून एक प्रश्न मनात नक्कीच येतो की हे फूल खरंच आपलं म्हणजे भारतीय आहे का? याचं उत्तर ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल. तर उत्तर आहे नाही. झेंडूचं मूळ स्थान आहे थेट मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतलं. पण आज ते इतकं आपलंसं झालंय की त्याची ही परदेशी ओळख आपण पूर्णपणे विसरूनच गेलो आहोत. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे. पण मग प्रश्न असा आहे की हे परदेशी फूल आपल्या मातीत इतकं सहज कसं रुजलं? तर त्याचं कारण फक्त सौंदर्य नाहीये, त्याचे अनेक व्यावहारिक उपयोगही आहेत. ते शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या घरासाठी एका रक्षकासारखं काम करतं. अगदी खरंय. शेतकऱ्यांसाठी तर झेंडू म्हणजे मित्रापेक्षा कमी नाही. विचार करा, कमी मेहनत, कमी खर्च आणि उत्पन्न मात्र भरघोस. खरा सोनेरी मित्र तो हाच. इथं बघा, इतर नगदी पिकांच्या तुलनेत झेंडूला खर्च आणि पाणी किती कमी लागतं, पण तरीही त्यातून मिळणारं उत्पन्न मात्र जबरदस्त असतं. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हा एक खूप फायद्याचा सौदा ठरतो. आणि फक्त शेतातच नाही, आपल्या घराचं आणि बागेचंही रक्षण करतं हे फूल, अगदी का नैसर्गिक रक्षकाप्रमाणे. कधी पाहिलंय, घराच्या आजूबाजूला झेंडूची झाडं लावली की डास, माशा आणि इतर किडे कमी येतात? यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. झेंडूच्या मुळांमधून आणि पानांमधून एक असं नैसर्गिक रसायन बाहेर पडतं जे अनेक कीटकांना जवळ येऊ देत नाही. म्हणजे काय, तर कोणत्याही केमिकल फवारणीशिवाय कीटकांना दूर ठेवण्याचा हा एक अगदी सुरक्षित आणि मस्त उपाय आहे. आणि याचा अजून एक खूप महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे मधमाशांशी असलेली याची घट्ट मैत्री. झेंडूची फुलं मधमाशांना अक्षरशः बोलावतात आणि मधमाशा आल्या की परागीभवन म्हणजे पॉलिनेशन वेगाने होतं. याचा थेट फायदा काय, तर शेतातल्या पिकांचं उत्पादन वाढतं. म्हणजे बघा, हा निसर्गाचाही किती सच्चा मित्र आहे. बरं, आता वळूया आपल्या आरोग्याकडे. हे सुंदर फूल आपल्यासाठी आरोग्याचं वरदान कसं ठरतं ते पाहूया. झेंडूमध्ये ना अनेक औषधी गुणधर्म आहेत. जखम भरायची असेल किंवा त्वचेचा काही आजार असेल, यावर याचा उपयोग होतो. इतकंच नाही, तर अनेक आयुर्वेदिक औषधं आणि क्रीम्समध्ये सुद्धा झेंडूचा वापर केला जातो. पण फक्त शारीरिक आरोग्याच का? झेंडूचे रंग आपल्या मनावर सुद्धा खूप चांगला परिणाम करतात. या फुलांचे ते तेजस्वी रंग, ते नुसते पाहिले तरी मनावरचा ताण कमी होतो, मनात चांगले विचार येतात आणि एक वेगळाच उत्साह संचारतो. ह्यालाच कलर थेरपी असंही म्हणतात, रंगांचा आपल्या मनावर होणारा परिणाम. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण आता एका शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. आपण बाजारात गेलो तर झेंडूची किंमत फार नसते, पण त्याचं खरं मूल्य पाहिलं तर ते प्रचंड आहे. आपली संस्कृती, शेती, आपलं आरोग्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचं योगदान खरंच अमूल्य आहे. आणि यातून एक खूप मोठा संदेश आपल्याला मिळतो. झेंडू आपल्याला शिकवतो की खरं सौंदर्य आणि खरी किंमत ही नेहमी साधेपणातच दडलेली असते. म्हणून शेवटी इतकंच म्हणता येईल की झेंडू हे फक्त एक फूल नाही, तर ती आहे श्रद्धा, संस्कृती, आरोग्य आणि समृद्धी या सगळ्याचं एक जिवंत प्रतीक.